आगामी हंगामातील ऊसाचे दर असतील, साखरेचे दर असतील किंवा साखरेच्या संदर्भातले असणारे प्रश्न याच्यावरती तोडगा काढण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांची एकत्रित भूमिका काय आहे हे समजून घेण्यासाठी ही बैठक आपण आयोजित केलेली आहे. अनेकांनी विचार मांडले इथेनॉलच्या दराबद्दल, इथेनॉलच्या मिश्रणाबद्दल, अनेकांनी साखरच्या दराबद्दल मांडले. पण माझी ऊस दर संघर्ष समिती आता तंत्रज्ञानाचे इथं नेते वगैरे इथं आपण सगळे ऊस दर संघर्ष समितीचे नेते आहोत आणि सगळेजण कार्यकर्ते आहोत. यातल्या श्रीनिवासनं जरी तुम्ही टाकली असती आणि हा वनवा तालुक्यामध्ये पसरण्याचं काम हे तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी. इथला ऊस आपला, इथले कारखाने आपले, इथली साखर आपली आहे, तर इथं आवाज सुद्धा आपला असला पाहिजे. इथं कारखानदारांच्या गुरगुरण्यावरती जर आपण घाबरून मागं सरकत असू, थांबत असू, आणि पाटील साहेब माझी सगळ्यांना विनंती आहे, तुमचा अनुभव खूप वाढ आहे, माझ्या वया एवढा तुमचा संघर्ष सगळ्या ते पण बाबा पण आवाज एक सांगतो की यावेळी पायंडा जो चुकीचा पडतोय तो थांबला पाहिजे. काय पायंडा चुकीचा पडतोय? दर जाहीर करणं वेगळं आणि देणं वेगळं. उगाच कागदी गोळी नाचवण्यात काय अर्थ आहे? तुम्ही आम्ही संघर्ष करायचा, उगाच आपण सगळ्यांनी म्हणायचं नाही समाधान दादा आगे बढो उपोषण करा. यांच्या किडनीला पांढरा अश्व लागतोय त्याचं काय? यांच्या आरोग्याची काळजी आपणच संघर्ष करायचा, आपण आंदोलनं करायची, आपल्या ऊसाच्या दरासाठी आपण आपली शिरवून घ्यायची. ही भूमिका कधीपर्यंत आहे? माझी अजून एक आवर्जून विनंती, ट्रॅक्टरचं टायर जे आपण फोडतो ते पुढचं थांबलं पाहिजे. या काही हरामखोर कारखानदाराच्या चेअरमनचा ट्रॅक्टर इथं वाहतो. ट्रॅक्टर मालक कोण आहे? तुमच्या माझ्यासारख्या सामान्य ऊस उत्पादक शेतकरी सभासद आहे. त्याच गरीबाची टायर फोडून त्याला कोणा लावण्यापेक्षा चेअरमनच्या गाडी अडवायला काय अडचण? ट्रॅक्टर अडवणं सोपं आहे, चेअरमनची गाडी अडवताना काय अडचण येते? 3,500 मागच्या वर्षी जाहीर झाला, मिळाला किती? हातात 3,000, मग 400 बुडलं. यावर्षी आम्ही 5 मागतोय, 5.5 जाहीर करतील आणि 3 देतील. पुढचं पाठ आणि मागचं सपाट ही भूमिका तुमची माझी नसली पाहिजे. जो शब्द मिळाला तो पाळला गेला पाहिजे. इथं आपण सगळे सभासदांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, गोरगरिबांचे आहोत, कारखानदारांचे नाही. त्यामुळं हा माझा आहे तो त्याचा आहे काय हे झालं नाही पाहिजे. आणि सगळ्यात जास्त अपेक्षा मला सचिन पाटील तुमच्याकडनं आहे, कारण पावसात भिजायचं आहे पण छत्री घेऊन अशी भूमिका तुम्ही घेऊ नका. तुमच्या हातात काय आहे, तुम्ही निर्णय घेऊ शकता, आम्ही फक्त विचारू शकतो. तुम्ही मी काय म्हणणार आहे, चेअरमन ही जाहीर करायला पाहिजे, ती जाहीर करायला पाहिजे, पण सत्तेत तुम्ही बसलाय. महाराष्ट्रासमोर, भारतासमोर आताच्या या ऊस दराच्या प्रश्नातला सगळ्यात आदर्श भूमिका सचिन पाटील घेऊ शकतात असं लागून मला. आज साखर दर एवढे वाढले असताना तुमच्या माझ्या पदार्थ काय पडतंय असा आपण विचार, किंवा साखर शिल्लक आहे गोडाऊनमध्ये आहे त्याच्यावर छापे मारा, दंड करा, ही मी भूमिका तुमची माझी सगळ्यांची. विठ्ठल सहकारी भारतात नावाजलेला कारखाना आहे. विठ्ठलनं पहिली भूमिका घ्यावी आणि आपल्या गोडाऊनमध्ये सध्या साखर किती शिल्लक आहे, आतापर्यंत कुठल्या तारखेला किती साखर किती दरानं विकली आणि उर्वरित साखरेचा काय लाभ आता आपल्या सभासदांना, कामगारांना देता येतो, याची भूमिका शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून सचिन पाटलांनी स्वतः जाहीर करण्याचं धाडस केलं पाहिजे. मी त्यांच्याकडे अपेक्षा का करतोय? कारण मी त्यांच्यासोबतचा चळवळीत काम करणारा माणूस आहे. मी शेतकरी म्हणून आहे, सचिन पाटील शेतकऱ्यांचा माणूस आहे, तो काय चेअरमनचा नाही, पण आज त्यांच्या हातात निर्णय क्षमता आहे, त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. कारखान्याच्या एखाद्या अधिकृत गोष्टीमध्ये ते निर्णय घेऊ शकतात. दीपक बाबा म्हणू शकत नाही त्याकडे जाऊन सांग साखर किती, संचालक म्हणून ते म्हणू शकतात. आज त्यांनी संचालक म्हणून नाही तर शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करावं अशी माझी भूमिका. याच्यामध्ये काय केलेलं आहे का? अजिबात नाही. सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट काय, आज इथेनॉल बद्दल असेल किंवा साखरेच्या कमतरतेबद्दल असेल, बऱ्याचदा काय होतंय, 2023 मध्ये सुद्धा साखरेचा तुटवडा निर्माण झाला. त्यावेळी केंद्राने एक अध्यादेश काढले की गोडाऊनमध्ये शिल्लक असणारी साखर आणि साखर उत्पादक जितके संस्था आहेत, कारखाने आहेत, त्यांनी आपल्या साखरेचा कोटा जाहीर केला. त्याच्यामध्ये चुकीची उभी आकडेवारी तयार करून दिली गेली. यावेळी छापेमारी करत असताना कारखान्याच्या गोडाऊनवर होतंय काय, कारखाना साखर विकतोय आणि व्यापारी आपल्याच गोडाऊनमध्ये आपली साखर साठवतो. ह्या भूमिकाला कुठंतरी छेद देण्यासाठी काय महत्वाचं आहे, गोडाऊनची तपासणी व्हावी, त्याच्यामध्ये शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी असावा असं मला काही जणांनी सुचवलं. ही सुद्धा अतिशय रास्त भूमिका. त्याच्यामध्ये आपले प्रतिनिधी असून ज्यावेळी या साखरेचा अतिरिक्त साठा सापडेल, हे साठेबाजीला आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई संस्थेवर नाही झाली पाहिजे. ज्या साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये अतिरिक्त साखरेचा साठा सापडेल त्या कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. संस्थेला दंड करून कारखाना कोणाचा आहे, चेअरमनच्या बापाचा आहे का? तुमच्या माझ्या लोकांचे पैसे आहेत ना. आपल्या कारखान्याला दंड लागला म्हणजे आपल्याला दंड लागला, फिरून आपण आपली जिरो.
म्हणजे आपल्या भूमिका कुठे तर चुकत आहेत. दंडात्मक कारवाई ही कारखान्याच्या चेअरमन आणि संचालक मंडळ आणि एमडीवर झाली पाहिजे. त्यांच्यावरती व्यक्तिगत गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून ती दंडाची रक्कम वसूल केली पाहिजे, कोणताही दाखल झाला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, सध्या आफ्रिका असेल, ब्राझील असेल, या सुद्धा भागामध्ये साखरेचे दर वाढलेले आहेत. हा काय फक्त भारतापुरता मर्यादित प्रश्न नाही, जागतिक स्तरावरती सुद्धा साखरेचे दर वाढले. त्यामुळे आयात हा पर्याय निश्चितच नाही. नुसतं आयात केल्यानं आयातीचे पण दर वाढलेले आहेत. तुम्हाला साखर तिथं फुकाने मिळते, इथं बातम्या जाते, अशातला भाग नाही. या सगळ्या भूमिकेमुळं आपल्या सगळ्यांनी काय ठरवलं पाहिजे की साखरेचा दर आपण मागत असताना 5,000 मागितला 5,000, पण मिळला पाहिजे ना. तो भूमिका मांडताना अशा घ्या की ज्या मिळल्या पाहिजेत, पदरात पडलं पाहिजे. 3.5 जाहीर केला, तशी मिळाला 400 बोलल्यात. आपण सगळ्यांनी आंदोलन केलं, 600 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. जे मिळाले नसते ते पण मिळाले आपल्याला. पण अजून अशा बऱ्याच संस्था आहेत ज्या कारखान्याने अजून ऊसाची बिलं दिली नाही. आपण दुसऱ्या हप्त्याचं बोलतोय, असे काही कारखाने ज्याचा पहिलाच हप्ता अजून जमा नाही. पण याच्यात काय होतंय, 15-20 दिवस आंदोलनाचा मोसम सुरू झाला, त्यात ताकदीनं आपण येतो, थोड्या लोकांनी दिलं की जिकडे तिकडे होऊन जातो. आता उर्वरित कारखान्यांनी ज्यांनी दिलं नाही त्यांच्यावरती आपली भूमिकाच नाही लागत. पुढं मार्च पासून आतापर्यंत जवळपास 5 महिने गेले. 5 महिन्याचं व्याज किती होतं या रकमेचं साधारणतः बाबा? ही रक्कम कारखानदारांनी फुकट वापरली. या रकमेचं व्याज तर आपल्याला मिळतच नाही, पण मुळात आपल्या गेलेल्या ऊसाचा हप्ता जो आहे तो तर मिळायला हवा होता. सांगोला सहकारी असेल, युटोपियन असेल, जगनाया असेल, या कारखान्यांच्या पहिल्या महिन्याचेच हप्ते राहिलेत अजून, पहिले हप्ते. मग या चेअरमनला धडा शिकवण्याची जबाबदारी तुमची माझी आहे का नाही? मग कधी शिकवणार आपण? का पुढच्या वर्षीच्या आंदोलनातच ही मागचं राहिलं घ्या म्हणायचं? त्यांना पण कळून चुकलं की 15 दिवस महिनाभर करते आणि पुन्हा काही या हिशोबावर येत नाही. ते तात्पुरतं टाळवतात. लेखी आश्वासनं दिली, कारवाई काय केली? काहीच नाही केली. परत आपली एकी होत नाही असं त्यांना वाटतंय. पण आज श्रीनिवासच्या माध्यमातून, उत्तर संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण जर एकत्र आलोय ना, आपण आपले प्रश्न शेवटपर्यंत नेले पाहिजे. हा कुठल्या संघटनेचा, हा कुठल्या पक्षाचा, हा कुठल्या नेत्याचा, हा कुठल्या कारखान्याचा, कुणालाही काही संबंध नाही. हा शेतकऱ्यांचं व्यासपीठ आहे. हा उत्तर संघर्ष समिती म्हणजे काय आहे? तुम्ही मी आपण एकत्र येऊन केलेला आहे. इथं कुणाला कमी वाटण्याचं, कुणाला जास्त वाटण्याचं, कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. पण सगळ्यात महत्वाच्या भूमिका तुम्ही आम्ही काय घ्यायच्या की आंदोलनाच्या भूमिकेत तर अभ्यासपूर्ण असाव्या. दुसरी गोष्ट, आपलं पुढं काय करायचं आहे, तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे शेतकरी प्रतिनिधींना की शॅडो संचालक मंडळ हे प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या कारखान्यावरती तयार केलं. कारखान्यामध्ये ऊस गाळप किती होतोय, कारखान्यावरती ऊसाचं बिल किती निघतंय, कामगारांच्या पगाराचं रेग्युलेशन्स कसं सुरू आहे, ऊसाची साखर किती शिल्लक आहे, इथेनॉल असेल, कोजन असेल, डिस्लरी असेल, याचा जो हिशोब आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती प्रतिनिधी म्हणून सभासदांना, शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. तर बाबा आपली जसं आपला आता एका कारखान्यामध्ये हक्काचा संचालक आपण काही विचारू शकतो, प्रत्येक कारखान्यामध्ये आपली माणसं असली पाहिजेत. सत्तेसमोर शहाणपण चालत नाही, हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं. नुसत्या संघर्षात आपण झिजून गेलो, 20-20, 30-30 वर्ष आयुष्य घालवलं आणि पदरात काय पडतंय दरवर्षी फिरून आंदोलन. 25 वर्षामध्ये जर आपला त्यांच्यावरती डाग निर्माण होत नसेल तर आपण कुठं चुकतो. दरवेळी उठायचं, तेच करायचं, पहिले पाडे पंचायत.